तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. आता थोडा थांबूया. कुठेही पोहोचायच्या घाईत नाही, काही सिद्ध करायचं नाही, काही बदलायचाही आग्रह नाही. फक्त एक प्रश्न हळूच मनात येऊ देऊया. आपण आत्ता कुठे आहोत? शरीर इथे आहे, श्वास चालू आहे, हा क्षण घडतो आहे. पण लक्ष बहुतेक वेळा इथे नसतं. कधी पुढच्या क्षणात, कधी उद्याच्या काळजीत, कधी कालच्या आठवणीत. हे पुस्तक याच साध्या पण खोल वास्तवापासून सुरू होतं. आपण आयुष्य जगतो आहोत की फक्त पार पाडतो आहोत? जॉन कॅबॅटझिन सांगतो, बहुतेक लोक आपलं आयुष्य प्रत्यक्षात अनुभवत नाहीत. ते आयुष्याबद्दल विचार करत राहतात. उठणं होतं, काम होतं, बोलणं होतं, दिवस संपतो, पण दिवस जाणवत नाही. हे ऑटो पायलटवर जगणं आहे. शरीर सवयीने हालचाल करतं, मन सवयीने विचार करतं, आणि मग एक दिवस अचानक आतून आवाज येतो, सगळं आहे, पण तरीही काहीतरी कमी आहे. हे रिकामेपण आळशीपणामुळे नसतं, हे अपयशामुळे नसतं, हे रिकामेपण येतं कारण क्षण अनुभवात येत नाही. हे पुस्तक सांगतं, समस्या आयुष्यात नाही, समस्या मनातही नाही. समस्या आहे लक्ष कुठे आहे यामध्ये. आपण जिथे लक्ष देतो तिथेच आयुष्य उलगडतं. जर लक्ष सतत भविष्यात असेल तर वर्तमान हातातून निसटतो. जर लक्ष सतत भूतकाळात असेल तर आत्ता रिकामं वाटतं. माइंडफुलनेस म्हणजे काही विशेष साधना नाही, कोणतीही नवीन ओळख नाही. माइंडफुलनेस म्हणजे जे आहे ते पूर्णपणे पाहणं, कोणताही बदल घडवण्याचा प्रयत्न न करता, कोणताही निर्णय न देता, फक्त उपस्थित राहून. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात हेच सगळ्यात कठीण आहे. कारण मनाला नेहमी काहीतरी करायचं असतं, काहीतरी बदलायचं असतं, काहीतरी साध्य करायचं असतं. मनाला फक्त असणं जमत नाही. म्हणूनच आपण सतत म्हणतो, हे झालं की शांत होईन, ते मिळालं की समाधान मिळेल, आत्ता नाही, नंतर. पण हे पुस्तक खूप स्पष्ट सांगतं, नंतर नावाची गोष्ट कधीच येत नाही. आयुष्य फक्त आत्ता आहे. हा श्वास, हा आवाज, हे ऐकणं. आणि जर हा क्षण अनुभवात येत नसेल तर आयुष्य कधीच अनुभवात येणार नाही. हे पुस्तक शिकवत नाही, ते उपदेश करत नाही. ते फक्त एक जागा दाखवतं, जिथे आपण आधीच आहोत पण पाहत नाही. उदाहरणार्थ, चहा पिताना खरंच चहा पितो आहोत का, की मोबाईल, काम, उद्याची आधीच डोक्यात चालू आहे? खाताना चव जाणवते का, की फक्त प्लेट रिकामी होते? आपण सतत कुठेतरी पुढेच असतो, आत्ता नसतोच. आणि मग म्हणतो, मन शांत होत नाही. मन शांत होत नाही कारण आपण इथेच नाही. माइंडफुलनेस म्हणजे मनाला जबरदस्तीने इथे आणणं नाही. माइंडफुलनेस म्हणजे मन कुठे पळतंय हे पाहणं. जेव्हा पळणं दिसतं तेव्हाच थोडं थांबणं घडतं. हे पुस्तक मनाशी लढत नाही, मनाला शत्रू मानत नाही. ते एवढंच म्हणतं, मनाचं काम भटकणं आहे, जागरूकतेचं काम पाहणं आहे. पाहणं म्हणजे लढणं नाही, पाहणं म्हणजे दाबणं नाही, पाहणं म्हणजे स्वीकार. जेव्हा स्वीकार येतो तेव्हा ताण कमी होतो. जेव्हा ताण कमी होतो तेव्हा क्षण हळूहळू उघडायला लागतो. हे पुस्तक श्वासाकडे लक्ष देण्याबद्दल बोलतं. श्वास बदलायला नाही, श्वास नियंत्रित करायला नाही, फक्त श्वास पाहायला. कारण श्वास नेहमी आत्तामध्ये असतो. तो कधी भूतकाळात नसतो, तो कधी भविष्यात नसतो. म्हणूनच श्वासाकडे लक्ष गेलं की मन थोडं शांत होतं. विचार थांबत नाहीत, पण त्यांची तीव्रता कमी होते. आणि हळूहळू एक महत्त्वाची गोष्ट घडते. विचार येतात पण ओढून नेत नाहीत, भावना येतात पण गुदमरवत नाहीत. हे पुस्तक सतत आठवण करून देतं, माइंडफुलनेस म्हणजे विशेष क्षण नाही, माइंडफुलनेस म्हणजे सामान्य क्षणात पूर्ण उपस्थिती. चालताना पाय जमिनीला लागताना जाणवणं, भांडी घासत असताना पाण्याचा आवाज ऐकणं, बोलताना शब्दांच्या मागची शांतता जाणवणं. हे सगळं खूप साधं आहे, पण याच साधेपणात आयुष्य परत येतं. कारण आयुष्य मोठ्या गोष्टींमध्ये नाही, ते लहान क्षणांत विखुरलेलं असतं. आणि ही जाणीव इथेच थांबत नाही. कारण उपस्थिती समजणं एक गोष्ट आहे, पण ती रोजच्या आयुष्यात टिकवणं ही दुसरी गोष्ट आहे. बहुतेक वेळा आयुष्य ऑटो पायलटवर चालू असतं. सकाळ होते, काम सुरू होतं, दिवस संपतो, सगळं घडतं, पण अनुभवात येत नाही. ऑटो पायलट म्हणजे शरीर सवयीने काम करतं, मन सवयीने विचार करतं,
काय करायचं, कसं बोलायचं, काय अपेक्षित आहे, हे सगळं ठरलेलं असतं. पण त्यात जाणीव नसते. आणि जिथे जाणीव नसते तिथे आयुष्य हळूहळू जड व्हायला लागतं. बाहेरून सगळं ठीक दिसतं, काम चालू असतं, नाती चालू असतात, पण आत एक सूक्ष्म थकवा जमा होत जातो. सगळं असूनही काहीतरी रिकामं आहे. हे रिकामे पण कुठल्याही बाहेरच्या गोष्टीमुळे भरत नाही, कारण ते कमी असण्यामुळे नाही, ते अनुभव न होण्यामुळे आहे. मन बहुतेक वेळा दोनच ठिकाणी असतं, किंवा भूतकाळात किंवा भविष्यात, आणि वर्तमानमध्येच हरवतं. याच ठिकाणी ओव्हर थिंकिंग सुरू होतं. मन सतत मागच्या गोष्टी फिरवत राहतं किंवा पुढच्या शक्यता मोजत राहतं. आत्ता रिकामा पडतो आणि मग प्रश्न येतो, हे सगळं थांबवायचं कसं? हे पुस्तक खूप स्पष्ट सांगतं, ओव्हर थिंकिंग थांबवायचा प्रयत्न करू नका, कारण प्रयत्न मनाला अजून काम देतो. फक्त लक्ष परत आणा. आत्ता काय चालू आहे ते पहा. श्वास येतोय, शरीर बसलेलं आहे, आजूबाजूला आवाज आहेत, इतकंच. लक्ष परत आणणं कुठल्याही मोठ्या साधनेतून करायची गरज नाही. ते लहान कृतींतून होतं. चालताना पाय जमिनीला लागताना जाणवणं, पाणी पिताना थंडावा जाणवणं, बोलताना स्वतःचा आवाज ऐकणं, हे सगळं साधं आहे. पण याच साधेपणात मन स्थिर व्हायला लागतं, कारण मनाला आता काहीतरी करायचं नसतं, ते फक्त पाहत असतं. हे पुस्तक मनाशी लढत नाही, ते मनाला शत्रू मानत नाही. ते एवढंच सुचवतं, मनाचं काम विचार करणं आहे, जाणीवेचं काम पाहणं आहे. विचार आले तर ते चुकीचे नाहीत, भावना आल्या तर त्या अडथळा नाहीत, फक्त त्यांच्याशी ओळख होऊ देऊ नका. विचार म्हणजे तुम्ही नाही, भावना म्हणजे तुमचं पूर्ण अस्तित्व नाही. त्या येतात, त्या जातात, पण जाणीव थांबते. जेव्हा विचार फक्त विचार म्हणून पाहिले जातात तेव्हा ते ओढून नेत नाहीत. जेव्हा भावना फक्त भावना म्हणून जाणवतात तेव्हा त्या गुदमरवत नाहीत. हेच खरं मोकळेपण आहे. माइंडफुलनेस म्हणजे मन शांत असणं नाही. माइंडफुलनेस म्हणजे मन अस्वस्थ असतानाही उपस्थित राहणं. क्षण सुखाचा असो की कठीण, क्षणात राहणं. दुखणं आलं तर ते पळवू नका, कंटाळा आला तर त्याला भरून काढू नका, अस्वस्थता आली तर तिला बदलायचा आग्रह धरू नका, फक्त तिच्याजवळ राहा. हे सोपं नाही, पण हे प्रामाणिक आहे. जेव्हा क्षण नाकारला जात नाही तेव्हा तो हळूहळू सैल होतो. हे पुस्तक कुठलीही परिपूर्ण अवस्थाचं वचन देत नाही. ते असं म्हणत नाही की असं केलं तर कायम शांत राहाल. ते एवढंच सांगतं, उपस्थित राहणं पुरेसं आहे. मन भटकेल, लक्ष जाईल, विचार येतील, आणि ते ठीक आहे. माइंडफुलनेस म्हणजे लक्ष गेलं नाही असं होणं नाही. माइंडफुलनेस म्हणजे लक्ष गेलंय हे कळणं, आणि कळणं म्हणजे परत येणं. हळूहळू ही परत येण्याची सवय लागते, आणि मग लक्षात येतं, आयुष्य जड वाटत नाही. सगळं सुटलेलं नसतं, सगळे प्रश्न संपलेले नसतात, पण त्यांच्याशी नातं बदलतं. आणि नातं बदललं की अनुभव बदलतो. याच ठिकाणी हे पुस्तक एक खोल सत्य आठवण करून देतं. व्हेरेवर यू गो देअर यू आर. कुठेही गेलात तुम्ही स्वतःला मागे सोडू शकत नाही. नवीन ठिकाण, नवीन काम, नवीन नातं, हे सगळं बदलूनही मन तसंच वाटू शकतं. कारण मन तिथेच असतं जिथे लक्ष असतं, आणि लक्ष नेहमी आत्तामध्ये परत आणता येतं. हे पुस्तक पळण्याबद्दल नाही, ते थांबण्याबद्दल आहे. क्षण बदलायच्या आधी क्षण पाहण्याबद्दल, आयुष्य सुधारायच्या आधी आयुष्य अनुभवण्याबद्दल. हा व्हिडिओ कुठलीही नवी सवय लादत नाही, तो फक्त एक शांत आठवण देतो. आयुष्य नंतर जगायची गोष्ट नाही, ते आत्ताच हळूहळू अनुभवायची गोष्ट आहे. आज काही बदलायचा प्रयत्न करू नका, फक्त एक क्षण पूर्णपणे इथे राहा. तो क्षण पुरेसा आहे. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांची.